नमस्कार. आज हा व्हिडिओ काढायचं कारण आज मी पेपरमध्ये सोशल मीडियावरती बघितलं की आमदार बबनराव शिंदे यांनी MIDC मुडलिमची मंजूर केली आणि 12 गावांना ग्राम सचिवालयासाठी कैलासवासी बाळासाहेब ठाकरे सचिवालय योजनेतनं निधी मंजूर केल्याचं मी वाचलं. आता त्या ग्राम सचिवालयासाठी माळेगावला निधी देणे इतपत त्यांनी कधी मोठं मन केलं मला माहित नाही, पण हे माझं पत्र आहे. अशी मी अनेक पत्र दिली आणि हे पत्र 20/10/2022 आहे. मुडलिम MIDCच्या बाबतीमध्ये 1 वर्षापूर्वी MIDC मंजूर झाली, नोटिफिकेशन निघालं. परंतु हे सत्तेत आल्यानंतर गेल्या 2 जुलैला अजितदादा अर्थमंत्री झाल्यानंतर जो काय निधी त्यासाठी लागणार आहे तो अडवला गेला. कारण बबनदादांना दुसऱ्याने कुणी काय केलंय हे त्यांना पचनीच पडत नाही. ह्याचं एक उदाहरण नाही. टेंभुर्णीची नगरपंचायत होती म्हणलं की तिथं स्वतःचं पत्र जोडायचं. मुडलिमची टेंभुर्णीची नगरपंचायत होती म्हणलं की तिथं स्वतःचं पत्र जोडायचं. मुडलिमच्या नगरपंचायतीला पत्र दिलं की स्वतःच्या कार्यकर्त्यांना प्रस्ताव घेऊन पाठवायचं. करकम नगरपंचायतला मी पत्र दिलं, तिथं काहीतरी होतंय म्हटलं की स्वतःचं पत्र जोडायचं. एक माणूस तिथं ठेवलाय की कुठं काय मंजूर होती की ते पटदिशी स्वतःच्या नावावरती छापून आणायचं. एखाद्या दिवस जर त्यांचं पेपरमध्ये नाव नाही आलं, काही छापून नाही आलं, तर मला वाटतं ते बेचैन होत असतील. कारखान्याचं 10 दिवसाचं बिल छापून येणार. आता फक्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारी झाल्या हे छापून यायचं राहिले, तेवढंच वाचायचं राहिलं. कोंबडं कुणाचं का वरडना, पहाट झाली बाद झाली. तुमच्यामुळं होऊ द्या, माझ्यामुळं होऊ द्या, पण 30 वर्षानंतर शेवटी का होणार तुम्हाला कळालं की आमदारकी म्हणजे कारखाना काढणं नाही, तर आमदारकी म्हणजे MIDC, नगरपंचायत, चांगले रस्ते करणं, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य. निदान तुम्हाला आता शेवटच्या वळणावरती तरी कळालं की MIDC केली पाहिजे. गेली 30 वर्ष आपण सत्तेबरोबर होता, करू शकत होता, पण नाही आपल्याला वेळ मिळाला. जनतेचा पैसा, त्याच्यावरती स्वतःचे व्यवसाय, ते ऊसाचं गाळप करायचं, लोकांच्या डोक्यावरती हात ठेवायचा की मी तुमचा ऊस गाळला, मी तुमच्या मुलाला कामाला लावलं, मी तुमच्या ट्रॅक्टर लावला. ह्याला आमदारकी लागत नाही दादा. आमदारकी हे शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. जो निधी आपण आणता त्याच्यातलं आपण जे अधिकाऱ्यामार्फत कलेक्शन करताय ते कलेक्शन थांबवा. कारण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं कंबरट काम घेतानाच मोडून जातं. त्यानं काय क्वालिटीचं काम करावं ह्यावरती आपण गेल्या 30 वर्षामध्ये लक्ष दिलेलं नाही. आणि मी नेहमी सांगतो की जसा पावसाळा आल्यानंतर पाऊस पडत असतो, तसा निवडणुका आल्या की तुम्ही जनतेला हिप्नोटिझम करायला चालू करता. हे मंजूर, ते मंजूर, हा निधी, तो निधी, सगळे गावांना पाणी, सगळं अगदी सुजलाम सुफलाम करायचा आपण प्रयत्न करतो. आपण मुलाला दूध संघाचा अध्यक्ष केलं, काय दिवा लावलाय त्यांनी, काय त्याचं काम आहे. आज त्याला इतकी घाई झाली आमदार व्हायची की शासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ते उद्घाटन करत सुटले. कुठल्या अधिकारात उद्घाटन करतायत? आणि शासकीय अधिकारी कर्मचारी सुद्धा कुठल्या अधिकारामध्ये, जशी तुमची घरची प्रॉपर्टी मुलाची आहे तशी तुमची आमदारकी पण मुलाची आहे का? आणि ह्या गोष्टीचा कुठंतरी या जनतेने विचार करायला पाहिजे. आपण जे पैसे गोळा केले लोकांचे, त्यातल्या अनेकांना सभासद करून घेतलं नाही, त्यातला अनेक कारखाने त्या ठिकाणी विकले आणि त्या ठिकाणचे पैसे आपण परत केलेत अशी बातमी आम्ही कधी पेपरमध्ये वाचणार? मला समजलं की मंगळवेढा तालुक्यातील एक प्रतिष्ठित त्यांच्या संस्थेतून इंडीच्या कारखान्यासाठी आपल्या मुलानं 25 कोटी रुपये घेतले. व्याजासह काहीतरी 50 कोटीच्या आसपास झाले असतील. ते महोदय तुमच्याकडे हेलपाटे मारतायत, तुम्ही फोन उचलत नाहीये त्यांचा. एका बाजूला पडद्याआड भ्रष्टाचार करायचा, चोऱ्या करायच्या, आणि दुसऱ्या बाजूला लोकांना उपकार केला अशी भाषा दाखवायची. हे बंद करा. आणि मला सांगा की रस्त्याची क्वालिटी कधी आपण सुधारणार आहात? शिक्षणाचा दर्जा आपण कधी उंचावणार आहात? या तालुक्यामध्ये एखादं मोठं सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण कधी काढणार आहात? पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे? रोज काहीतरी पेपरमध्ये छापून आणायचं. आणि तुम्हाला आता प्रिंट मीडियावरती एवढा विश्वास राहिलेला नाही. तुम्हाला आता सोशल मीडियाची ताकद कळाली. काल तुमचेच चेले चपाटे सोशल मीडियाच्या बाबतीत माझ्यावरती टीका करत होते
परंतु आता आपल्याला सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. आजही मला अनेक सोशल मीडियाच्या युट्यूब चॅनलवाल्यांचे फोन आले की आम्हाला पॅकेज देणार आहेत, आम्हाला विरोधकांच्या बातम्या छापायच्या नाहीत असं म्हणतायत. तुम्ही लोकसभेला केलं ना, 4-5 युट्यूबवाले हाताशी धरून तुम्ही गावागावातल्या तुमच्या लोकांच्या बातम्या लोकांपर्यंत पसरवल्या. पण काय झालं, आता लोक हुशार झालेत. ओबीसीचा दाखला घेऊन, ओबीसीचं आरक्षण घेऊन, ओबीसीच्या जागा सत्ता बळकावून आता मराठ्याची पोरं तुम्ही राज्याभिषेक कशाला पाठवताय. तुम्ही काहीही करा, परंतु आता सूर्य मावळतीकडे गेलेला आहे. आणि माझी जनतेला कळकळीची विनंती आहे की आपण आता फक्त मागं जाऊन बघा की एवढा निधी आणलेला गेला कुठं. एक रस्ता तालुक्यामध्ये व्यवस्थित आहे का, एक इमारत सरकारी बांधलेली नीट आहे का. आज माड्याचं कोर्ट गळतंय पावसामध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जसा पावसाळा येतो तसा यांची उद्घाटनं मंजुऱ्या येत असतात. आणि माझी आमदारांना विनंती आहे, जे तुम्ही केलंय त्याचं आम्ही खुल्या दिलानं अभिनंदन करू, पण जे आम्ही केलंय प्रत्येक गोष्टीचे आम्ही पत्र दिलेत, आम्ही मंजुऱ्या करून आणल्यात, त्याचं श्रेय घेऊ नका. विनाकारण मुडलिमचं 1 वर्ष आपण वाया घालवलं की संजय कोकाटेला श्रेय मिळू नये. म्हणून माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे की आपण शिंगणापूर तुळजापूर रस्ता ज्या भारत सरकारमध्ये नितीन गडकरी मंत्री आहेत त्यांना तुमचा पाठिंबा आहे. तुमचं वजन वापरा. जसं कारखान्याला सवलत आणायला पुरस्कार घ्यायला आपण वजन वापरता, तसं शिंगणापूर तुळजापूर रस्ता करा. आणि ह्या माढा तालुक्याचं, माढा शहराचं दळणवळणाच्या दृष्टीनं आज मुक्ताबाईचा पालखी मार्ग माढा तालुक्यातनं पापनसपासून शेटफळपर्यंत येतोय, त्या रस्त्यासाठी आपण काय करत नाहीये. अशा काहीतरी भूलतापा हाणू नका. आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेऊ नका. आणि जनतेला सांगतो यांच्या भूलतापाला बळी पडू नका. एवढीच कळकळीची विनंती करतो. नमस्कार.